सुरू करूयात आपण आपलं आजचं सेशन. आजच्या सेशन मध्ये आपण बॅलन्सिंग आसनं घेणार आहोत. ज्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स करावं लागतं आणि जे आपल्या बॅलन्सिंग सेंटरवरती काम करतं, ब्रेनवरती काम करतं, ज्याच्यामुळे आपली एकाग्रता वाढते, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन सुधारतं. बरोबर. त्याच्यानंतर मसल स्ट्रेंथनिंग पण होते त्याच्यामुळे. तर तसं करणार आहोत. त्यातले काही सोपे असतील, काही अवघड असतील, काही सिलेबस मधले असतील, काही सिलेबसच्या बाहेरचे असतील. ठीक आहे. जेवढं शक्य तेवढं करा, म्हणजे आपल्याला शिकता येईल आणि अजून प्रॅक्टिस वाढवली तर तुम्ही चांगल्या पद्धतीने ते करू शकणार. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ, मान सरळ. नेहमीप्रमाणे पहिले वॉर्मअप करूयात. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये घ्यायचे आणि आता दोन्ही हात आपल्याला कडेने वरती करायचे आहेत. एक वर हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ. नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे खाली. दोन. परत एकदा. एक हात वर, दोन हळूवार हात खाली. तिसरी हालचाल. एक हात वरती, दोन हळूवार हात खाली. परत श्वास आतमध्ये घेत हात वर. एक श्वास आतमध्ये आणि हात वरती, दोन श्वास बाहेर हात खाली. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वर कडेने खाली. एक हात वरती, दोन कडेने हात करायचे आहेत खाली. परत एकदा. एक हात वर, दोन. परत एकदा. एक, दोन. पुन्हा एक, दोन श्वासासोबत. एक श्वास आतमध्ये हात वर, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. दोन्ही हात वरती करायचे. हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपरांमध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. करूयात. एक हात पाठीवर आणि मान सरळ. दोन. परत एकदा. एक, दोन. पुन्हा एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. श्वास घ्यायचा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि दोन्ही हात कडेने खाली करायचे. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. डावा पाय सरळ पुढे करायचा आहे. एक डावा पाय पुढे, पायाचा पंजा खाली, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, मागे घ्यायचा आहे. दोन. परत एकदा. एक, दोन. 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 एक आणि पाय खाली. दोन. उजवा पाय पुढे करायचा आहे. सेम. एक, पंजा खाली ताण द्यायचा आहे पंजाला आणि मग पाय माग करायचा. दोन. परत. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक आणि पाय खाली. दोन. डाव पाय पुढे करायचा आहे. कडेने आपल्याला मागे घ्यायचा आहे. परत. एक डाव पाय पुढे, कडेने पाय घ्यायचा आहे, मागे. दोन. परत एकदा. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक आणि पाय खाली. दोन. उजव्या पायाने करायचं सेम. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक आणि पाय खाली. दोन. ठीक आहे. बॅलन्सिंग. डावा पाय वर करायचा आहे 90 डिग्री मध्ये. डावा पाय वर, पायाचा पंजा खाली, उजवा पाय सरळ, असं गुडघ्यात नाही वाकवायचा, सरळ ठेवायचा जाणीवपूर्वक. हा पाय 90 डिग्री असं नाही ठेवायचा, सरळ 90 डिग्री, मान सरळ आणि पंजा गोल फिरवायचा. एक, रेस्टिंग पोझिशन खाली. दोन, तीन, चार, पाच. उजवा पाय सरळ, उजव्या पायाचं मांडीचं आकुंचन करायचं आहे विरुद्ध दिशेने. एक,
2 उजव्या पायाची मांडीचं आकुंचन 3 4 आणि 5 पाय खाली. आता विरुद्ध उजवा पाय वर पंजा खाली. इथे पंजा खाली मान सरळ आणि पंजा आपल्याला गोल फिरवायचा 1 2 3 थांबायचं थांबायचं मग 4 आणि 5 डाव्या पायाचं मांडीचं आकुंचन विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5 काय करायचं आहे खाली मान सरळ. सेम करायचं आहे फक्त पंजाला पकडायचं आहे सॉरी गुडघ्याला पकडायचा गुडघ्यावर पंजा खाली मान सरळ डावा पाय सरळ उजवा पाय सरळ असं वाकू द्यायचं नाहीये एकदम सरळ ठेवायचं आहे. पंजा खाली परत गोल फिरवायचा पंजा 1 2 दोन्ही बाजूकडे आपलं लक्ष 3 मांडीच्या स्नायूंचं आकुंचन 4 आणि 5 पाय खाली विरुद्ध दिशेने 1 2 थांबायचंय थोडं 3 4 आणि 5 पाय खाली. असं एकदा पाय गोल फिरवायला लागले की फिरवत बसायचं नाही. पंजा खाली ठेवायचा 1 2 सेकंद पॉज 2 3 पॉज ठेवायचं असं असं करायचं नाही. हा परत उजवा पाय वर डावा पाय सरळ डावा पायाचं गुडघ्यात वाकवू नका. डावा पायाच्या मांडीचं आकुंचन उजवा पायाचा पंजा खाली ताणलेला आणि आता गोल फिरवायचा 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे काय करायचं आहे खाली मान सरळ दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा. पायाचे पंजे सरळ मान सरळ श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. करूयात 1 श्वास आतमध्ये आणि मागे 2 श्वास बाहेर आणि पुढे 1 श्वास आतमध्ये 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये 2 श्वास बाहेर. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. पाय सरळ ठेवायचे आहेत. थांबायचं या स्थितीमध्ये थोडा वेळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत सरळ व्हायचं आहे. मान सरळ करायचे आता दोन्ही हात सरळ करायचे आहेत. आपल्याला डावीकडे वळायचं नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता या बाजूला चेहरा करायचा सर्वांनी. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. पायाचे पंजे सरळ मान सरळ दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाला डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा. करूयात 1 मान वर 2 परत एकदा 1 विरुद्ध दिशा 2 परत 1 पाठीला पीळ द्यायचं देणं अपेक्षित आहे इथं 2 परत 1 2 नुसतं स्पर्श करणं अपेक्षित नाहीये तर पाठीला पीळ वाढवायचा आहे. 1 2 परत एकदा 1 2 पुन्हा 1 2 परत 1 2 परत एकदा 1 2 1 2 शेवटचा 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ओके आता दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत. 1 हात वर
दोन्ही हातांचे बोट गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहे. डावीकडे आपल्याला वळायचं आहे, 1. डाव्या बाजूला वळायचं आहे, पुढे झुकायचं आहे, 2. उजवीकडे यायचं, 3. वर यायचं आहे, 4 आणि 5. परत एकदा 1, 2, 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4, 5. आता विरुद्ध दिशेने उजवीकडे 1, 2, 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4, 5. परत एकदा 1, 2, 3, 4, 5. बरोबर हात करायचे आहेत खाली, मान करायची आहे सरळ, पायातलं अंतर तेवढंच ठेवायचं. आणि आता आपल्याला डाव्या बाजूला बसायचं आहे, उजव्या पायाला ताण द्यायचा आहे. साईड सिटअप आपण करूयात. करायचं आहे सर्वांनी. 1, डावीकडे बसायचंय, ताण द्यायचं उजव्या पायाला. परत 2, मध्ये उजवीकडे 1, कडेच्या असणारा ताण, 2. परत 1, 2. परत 1, 2. आता डावीकडे परत एकदा 1, आता मध्ये यायचं 2. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं, घोट्यांना पकडायचं आणि खाली झुकायचं पूर्ण, म्हणजे पायाच्या पाठीमागे ताण पडला पाहिजे. आता घोट्यांना पकडूनच ठेवायचं आहे आणि उजवीकडे बसायचं आहे. 3, हाताने पकडायचं आहे, उजव्या बाजूला बसायचं. 4, मध्ये यायचं, ताण द्यायचा आहे. परत 5, डावीकडे. 6, सेंटरला. 7, उजवीकडे. 8, सेंटर. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. थोडासा ताण आणि मग हळूवार सरळ व्हायचं आहे, कमरेमध्ये न वागता. आणि दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायची सरळ. आता दोन्ही हात कडेनेवरती करायचे आहेत, टाचा पंजे जोडलेले, दोन्ही हातांचे बोट गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे, मान सरळ. डाव्या बाजूला झुकायचं आहे, 1. परत सरवायचं आहे, 2. उजवीकडे वाकायचं आहे, 1, 2. परत डाव्या बाजूला 1, 2. उजवीकडे 1, 2. परत डाव्या बाजूला 1, दोन्ही खांदे सरळ, मान सरळ. 2, हात कोपरातून वाकवायचे नाहीत, खांद्यातून वर, कोपरातून सरळ असंच ठेवायचे. उजवीकडे 1, 2. हाताचे पंजे सरळ, कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, मान वर राहील, पाठीचा कणा सरळ, पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीयेत, पाय सरळ राहील, पाठीचा कणा सरळ ठेवायचा. शरीराचा आणि कमरेचा 90 डिग्री अँगल झाला पाहिजे. आणि आपल्याला डावीकडून उजवीकडे दोनही पाय गोल फिरवायचे. एकदा पाय गोल फिरून झाले की परत सरळ करायचा, ताण द्यायचा. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, हळूवार सरळायचं आहे, मान सरळ करायचे आणि सर्वांनी खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा
अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा सरळ, दोनही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचे आहेत. कमीत कमी एवढा वॉर्मअप आपला नेहमी झाला पाहिजे, रोजच्या रोज झाला पाहिजे. डोळे बंद, लक्ष श्वासावरती. आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. आपल्याला हळूवार डोळे उघडायचे आहेत. पहिलं आसन आपण करूयात, पर्वतासन. नमस्कार मुद्रेमध्ये दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक हात वर, दोन्ही हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, नजर समोर. डावीकडे झुकायचं आपल्याला, डावीकडे झुकायचं आहे. परत सरळायचं एक, उजव्या बाजूला दोन, परत सरळायचं एक, परत डाव्या बाजूला दोन, परत सरळ एक, उजव्या बाजूला दोन, पुन्हा सरळायचं एक आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात आता मागे घ्यायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे, मान सरळ. डावीकडे झुकायचं आहे एक, नेहमी आपण करतो. परत सरळायचं आहे दोन, उजव्या बाजूला एक, दोन, परत एकदा डाव्या बाजूला एक, दोन, उजवीकडे एक आणि दोन. ठीक आहे, दोन्ही हात करायचे आहेत बाजूला. सर्व आता पद्मासन करायचंय पूर्ण. डावा पाय उजवा पाय डाव्या मांडीच्या वरती आणि डावा पाय उजव्या मांडीच्या वरती. पूर्ण पद्मासन आपल्याला करायचं आहे. मान करायची सरळ, पाठीचा कणा ताठ. ठीक आहे, आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घ्यायचे आहेत. एक हात खांद्याच्या रेषेमध्ये डाव्या बाजूला वळायचे, दोन, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे. ठीक आहे, डावा हात मागून घ्यायचा आहे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि मान करायची मागे, घोट्याला किंवा अंगठ्याला मान मागे करायची, पाठीला पीळ द्यायचा आहे. ज्यांना पूर्ण पद्मासनात जमत नसेल त्यांनी अर्ध पद्मासन करायचंय. डावा पाय वरती ठेवून परत सरळायचं एक आणि दोन. ठीक आहे, त्यांना पूर्ण पद्मासन जमत नसेल त्यांनी काय करायचं, अर्ध पद्मासन करायचं. आता उजवा पाय वर राहील, डावा पाय खाली, जे अर्ध पद्मासनात आहेत ते. पूर्ण पद्मासनामध्ये हेच बरोबर. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत एक, उजवीकडे दोन, डाव्या हाताने आता उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे. उजव्या हाताने मागून आपल्याला पकडायचा आहे उजव्या पायाच्या घोट्याला आणि पाठीला पीळ द्यायचा आहे. पाठीला पीळ, मान मागे, परत सरळ एक,
आणि 2 हात खाली. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय करायचा आहे सरळ. ठीक आहे. आणि दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. दोनही हातांचे कोपरे आपल्याला जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढच्या दिशेने खेचलेले आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. 1 डावा पाय गोल फिरवायचा आहे. 2 आणि त्यामध्ये 3 गुडघ्यामध्ये न वाकवता. 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आपल्याला आतून बाहेर. करूयात. 1 2 3 4 आणि 5. आता विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पूर्ण मांडीच्या स्नायूंचा वापर करायचा आहे जेणेकरून पोटावरती दाब आपला कमी पडेल. ठीक आहे. आता पायाचे पंजे पुढे खेचायचे आणि आता दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता गोल फिरवायचे डावीकडून उजवीकडे. करूयात. 1 दोन्ही पाय गोल फिरवायचे. 2 आणि 3. पोटाचा दाब कमी करायचा आहे. पूर्ण मांडीचा वापर करायचा पाय गोल फिरवताना. पोटावरती ताण आला तर जास्त वेळ आपण गोल फिरवू शकत नाही. मॅक्सिमम मांडीचा वापर करायचा आहे. पोटाचा आधार घ्यायचा आहे. परत विरुद्ध दिशेने उजवीकडून डावीकडे. पोट आतमध्ये खेचायचा आणि 1 पोट लूज न सोडता पाय गोल फिरवता आला पाहिजे. पोट आतमध्ये. 2 3. ठीक आहे. आता सर्वांनी उभं राहायचं आहे. सॉरी बसायचं आहे. उठून बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जमिनीला टेकवायची आहे. दोन्ही हातांची बोटं गुंफायचे. डावा पाय सरळ करायचे. आता 1 डावा पाय सरळ. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. 2 परत एकदा. 1 2 पुन्हा 1 2. पाय करायचा सरळ. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हाताने उजव्या पायाच्या पंजाच्या खाली पकडायचा आहे आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. 1 पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. 2 परत एकदा. 1 2 पुन्हा एकदा. 1 2 परत 1 2 पुन्हा 1 2. पाय करायचा आहे सरळ. ठीक आहे. आता दोन्ही हातांचे कोपरे परत टेकवायचे जमिनीला. पायाचे पंजे पुढे करायचे आहेत आणि आता दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचे आपल्या डोक्याच्या रेषेत. ठीक आहे. आपण पुढचं जे करणार आहे नौकासन त्याची तयारी आपल्याला करायची आहे. पोटावरचा दाब हळूहळू कमी करायचा. पूर्ण मांडीचा वापर करायचा पाय उचलताना. करूयात. 1 पायवर डोक्याच्या रेषेत. पायाचा पंजा खालच्या दिशेने खेचलेला. स्थिर राहायचा प्रयत्न. 2 नंतर आपल्याला हात पण काढायचे आहेत. हातांचा आधार घ्यायचा नाहीये. परत एकदा. 1 पायाचा पंजा खाली खेचा. जेवढं तुम्ही खाली खेचणार तेवढं आपल्याला व्यवस्थित करता येणार. 2 आता मी फक्त दाखवतो. ज्यांना शक्य त्यांनी करा. नसेल शक्य तर नाही केलं तरी चालेल. पायवर नंतर हात सरळ. असं करू शकता किंवा झोपायचं. हात मांडीवरती ठेवायचे.
आणि पायवर, मानवर आणि छातीवर करायची. त्याच्यामध्ये बॅलन्स पण आपल्याला करावा लागतो. पोट सैल राहायला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. आणि परत खाली 2. ठीक आहे, करायचंय सर्वांनी. कसं करताय प्रत्येकाने आपापलं ह्याच्यानुसार ठरवा. शक्यतो झोपून करा म्हणजे सोपं जाईल. पायाचे पंजे पुढे खेचायचे आणि पाय फक्त डोक्याच्या रेषेपर्यंत वर घ्यायचा. करूयात. 1 आणि सरळ. त्यात पाठीचं कणा ताठ ठेवायचं. 2 खाली पूर्ण यायचा. परत एकदा 1 2. आता परत उठून बसायचं आहे. उठून बसायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. भद्रासन करायचं. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचं आहे. ठीक आहे. बॅलन्सिंग आसनांमध्ये प्रत्येक वेळेला काय उभं राहूनच करायला पाहिजे असं काय नाही. असं बसून सुद्धा काही आसनं असतात की जे बॅलन्सिंग साठी आपल्याला बॅलन्सिंग त्याच्यामध्ये आपल्याला करावं लागतं. ठीक आहे, हे झालं भद्रासन. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. पाठीचा कणा सरळ ठेवूनच दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. वाकायचं नाहीये. ताठ, दोन्ही हात वरती करायचे. 1 हात वर, पाठीचा कणा ताठ. स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. हात खांद्यातून वरच्या दिशेने, कोपऱ्यातून सरळ, मान सरळ करायचे आहे. परत खाली यायचं आहे. 2. ठीक आहे. आता दोन्ही हातांचे अंगठ्यांना पकडायचं आहे. सेम आपण आत्ता केलं तसंच. हे तोलांगुल आसन. याच्यामध्ये काय करायचं, दोन्ही हातांच्या अंगठ्यांना पकडायचं आणि आपल्याला पाय करायचे आहेत सरळ. ठीक आहे. पाठीचा कणा इथे सरळ राहणं अपेक्षित. असं नाही करायचं. हा, असं नाही झालं पाहिजे. पाठीचा कणा सरळ असं नाही राहिलं पाहिजे. हा, हे वेगळं आणि हे वेगळं. ठीक आहे. ओके, करायचंय तुम्ही इथे कर. करायचं तुम्ही. 1 पाय सरळ. असं या बाजूची चेहरा करून करा, मला तुमची पाठ बघू द्या. पाठीचं कणा ताठ, मांडीचं आकुंचन. असं थोडं पुढे मागं बसा, पीछे जाओ. हाँ, क्योंकि बैलेंस पीछे जाता है तो पीछे कुछ नहीं चाहिए, नहीं तो लगेगा. हाँ हाँ, ठीक आहे. त्याची पण काळजी घ्या. मागं काय असेल तर काढा. 1 पाय सरळ. पाय सरळ झाले पाहिजे आणि पाठीचा कणा सरळ. जेवढा तुम्ही वर ओढाल तेवढा फायदा जास्त. तुझं नाही, त्यांना सांग. 2 त्यांची प्रॅक्टिस होते ना. 1 कमरेचा, हा स्ट्रेट. हा 2 कमरेवरती आपल्याला काम करायचं. हा, आपण आज बॅलन्सिंग आसन घेतोय त्याच्यामुळे हे त्यातलं बेसिक आसन. हा, परत करूयात. 1 त्यांचे प्रॅक्टिस झाली पाहिजे. 2 थोडस प्रॅक्टिस साठी तुम्ही भिंतीचा आधार घेऊन करू शकता, पण शक्यतो डायरेक्ट करायचं. आता याच्यामध्ये अजून दोन्ही गुडघ्या आपण आता अंगठ्यांना पकडलं, टाचांना पकडून पण करू शकतो आपण. टाचांना पकडून कर. टाचांना पकडायचं, वर करायचं. म्हणजे पश्चिमोत्तानासन चांगले येत असेल तर आपण ऊर्ध्व पश्चिमोत्तानासन म्हणतो त्याला. ते पण म्हणतात आणि हे पण म्हणतात. उत्तान पाद हस्तासन पण नाव आहे त्याचं.
मग बॅलन्स पण याच्यामध्ये लागतो आपल्याला. हा, मग पहिली पश्चिमोत्तानासनची प्रॅक्टिस असेल तर आपल्याला हे चांगलं करता येतं. ओके, आता सगळ्यांनी पद्मासनामध्ये बसा. पद्मासन, पद्मासन पद्मभुजंगासन करायचं आपल्याला. हा, तेव्हा मॅटच्या पाठीमागे बसा. मॅटच्या पाठीमागे बसायचा. आणि काय करायचं, ठीक आहे, कंबर उचलायचे आणि आपल्याला असं करायचं. 1, ठीक आहे, 2, जागेवर यायचं. ठीक आहे, ज्यांना पूर्ण पद्मासन येत नसेल त्यांनी अर्ध पद्मासनात करा, काही हरकत नाही. हा, फक्त ही मुवमेंट थोडीशी करायची. तर यात 1, 2, परत एकदा 1, कमरेचा भागाला ताण द्यायचा, मान करायची वर. 2, परत एकदा सेम 1, एवढं शक्य आहे तेवढं कमरेला अतिरिक्त ताण, मान वर. 2, ठीक आहे. आणि अजून एक बॅलन्सिंग आसन अय्यंगार सरांच्या पुस्तकात आहे, ते म्हणजे पद्मासनामध्ये उभं राहायचं. म्हणजे मी दाखवतो, फक्त तुम्ही करा, म्हणजे जमलं तर करा. हा, आपण हे थोडस अवघड आहे, थोडी प्रॅक्टिस लागेल त्याला, पण भिंतीला टेकून आपण करू शकतो. पद्मासन केलंय आपण. पद्मासनामध्ये आपल्याला उभं राहायचं. पाठीला सपोर्ट घ्यावा लागतो चांगला. आणि मग असं उभं राहायचं. मी आता सपोर्ट नाही केलंय, पण विदाउट सपोर्ट. हा, ठीक आहे, बॅलन्स सोडायचा, कमरेचं आकुंचन करायचं, मग करायचं. थोडस अवघड आहे कारण की गुडघ्यावरती ताण पडतो त्याचा, पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. बाय प्रॅक्टिस जमू शकतं. ठीक आहे, आता दोन्ही पाय सरळ करायचे. ओके, अभी प्रॅक्टिस हा करा. ओके, आता पुढचं करूयात आपण शशांक भुजंगासन. वज्रासनामध्ये बसायचंय, मॅटच्या पाठीमागे. श्वास आतमध्ये, हात वरती. 1, श्वास आतमध्ये, हात वर. पुढे झुकायचं. 2, श्वास बाहेर आणि पुढे. मान वर करायची आणि भुजंगासन करायचं परत. 1, श्वास आतमध्ये, परत खाली यायचं. 2, श्वास बाहेर, परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर, परत हात वर. 1, श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. 2, श्वास बाहेर, हात खाली. ठीक आहे, आता शलभासन करू. आपल्याला करायचं आहे मयूरासन. मयूरासनापूर्वी आपल्याला पाय पाठीमागून वरती उचलायची सवय असणं अपेक्षित आहे. मग त्याला आपण आता स्टिम्युलेशन देऊ शलभासन करून, अर्ध शलभासन, आणि मग मयूरासन करूयात. हा, पहिल्यांदा भुजंगासनामध्ये झोपू आणि मग करू. 1, श्वास आतमध्ये, हात वर. 2, श्वास बाहेर आणि पुढे. भुजंगासन. 1, श्वास आतमध्ये, खाली यायचं. 2, श्वास बाहेर. ठीक आहे, आता दोन्ही हात मागे करायचे आहेत. दोन्ही हात मागे, हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. दोन्ही हाताच्या मुठी बंद करायच्या आहेत आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वापरता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. 1, डावा पाय गुडघ्यात न वापरता वर उचलायचा आहे. मान आणि छाती पण वर उचलायची आहे. 2, उजवा पाय 1,
थोडीशी मान आणि छाती मयूरासनासाठी हा फक्त. अदरवाईज शलभासन फक्त पाय वर उचलूनच आहे. 2. परत डावा पाय 1. डावा पाय वर, मान आणि छातीवर, पाय सरळ, पायाचा पंजा पाठीमागच्या दिशेने खेचलेला. 2. उजवा पाय 1. उजवा पाय, मान आणि छाती, हात कोपरातून सरळ, खांदे मागे पाहिजेत, असे नाही ठेवायचे, मागे. 2. आता डावा पाय गुडघ्यात वर उचलायचा, उजव्या पायाने सपोर्ट द्यायचा. आता हनुवटी जमिनीवर टेकलेलीच राहील, हनुवटी वर उचलायची नाही. परत डावा पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचा, उजव्या पायाने सपोर्ट करायचं सर्वांनी. 1. 2. परत उजवा पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचा आहे. परत 1. डावा पायाने सपोर्ट, मॅक्सिमम वर उचलायचा प्रयत्न. 2. ठीक आहे. शशांक भुजंगासन करूयात परत. भुजंगासन 1. श्वासा श्वासामध्ये आणि 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता करूयात आपण मयूरासन. कसं करायचं एकदा दाखवतो. मयूरासनामध्ये आपल्या पोटावरती जास्त ताण पडतो, त्याच्यामुळे असं सांगितलं जातं की महिलांनी शक्यतो अर्ध मयूरासन किंवा त्याला हंसासन म्हणतात असं करायचं. पण ज्यांना थोडीशी प्रॅक्टिस असेल चांगली तर ते मयूरासन करू शकतात. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला वज्रासनामध्ये बसून दोन्ही हात पुढे टेकवायचे. ठीक आहे, असे सरळ. नंतर कंबर उचलायची, हात कोपऱ्यांमध्ये वाकवायचे आणि दोन्ही हातांचे कोपरे आपल्या नाभीच्या बाजूला ठेवायचे. दोन्ही हातांचे जे कोपरे आहेत ते कुठे ठेवायचे? नाभीच्या बाजूला ठेवायचे पहिल्यांदा. ठीक आहे. पाय सरळ करायचे मानवर. हे झालं हंसासन. हे हंसासन झालं, ज्याच्यामध्ये पाय आपले कसे असतात? खाली असतात. ठीक आहे. हे झालं हंसासन. आणि मग आपण ज्याला व्यवस्थित जमतो त्यांनी काय करायचं? पाय वर उचलायचं आणि मानवर. शलभासनामध्ये जसं पायवर उचलतो तसं. ओके, सोडवा. मी एकदा करून दाखवतो. फोम आपले जे कोपरे आहेत ते फोम आपल्याला ठेवायचे. ते असे जर का बाजूला गेले तर आपला बॅलन्स जातो, त्यामुळे ते फोम असणं गरजेचं आहे. दोन्ही हातांचे कोपरे मानवर आणि पायवर. खाली. ठीक आहे. तुम्हाला जेवढं जमतं तेवढं करा. इथे कर, इथे. आलं लक्षात? स्टेप वाईज करा. आणि मग ज्या स्टेप पर्यंत तुम्हाला जमतंय त्या स्टेप पर्यंत करायचं, नंतर परत मागे यायचं. पाय वर उचलायची गरज नाही. करत हे त्यांना करू दे पहिले, नंतर व्हेरिएशन सांग. हे करत आता दोन्ही हातांचे कोपरे आपल्या नाभीच्या बाजूला ठेवायचे.
हम्म. पाय सरळ करायचे. कोपरे 90 डिग्री झाले पाहिजे. कोपरे वाकवायचे. कोपरे वाकवा घे. कोपरे इथे ठेवायचे. नाभीचे इथे. बॅलन्स कुठे करणार तुम्ही? हा कोपरा इथे पाहिजे. पायवर उचलू नका तुम्ही, फक्त आता हंसासन करा. हंसासन करा. मगाशी मी सांगितलं ना तेवढं करा. असं नाही, हात इथे ठेवा ना. मनगटाची पण ताकद लागते. आर्म स्ट्रेंथ पण त्याला पाहिजे. शेत फक्त असं कर. असं आहे ना, हात सरळ आहे आपले. ठीक आहे, आता हात कोपऱ्यात वाकवायचे. हात कोपऱ्यांमध्ये वाकवायचे आहेत. ठीक आहे, आणि तुमचं ऍडजस्टमेंट करायची नाभीच्या बाजूला. ओके, आणि मग फक्त पाय बरोबर मागवा बस. एवढं करा फक्त. हळूवार करायचं. ठीक आहे, हंसासन करायचं. फक्त तुमचं कोपरे 90 डिग्री मध्ये पाहिजे. तर एकदा चेक करा ना माझं. आणि आता हो का? नाही, पण ह्यांना नाही सोपं. ठीक आहे, पण याच्या पुढचं व्हेरिएशन आता दाखवल तुम्हाला अवनीश. इथे कर. पद्म मयूरासन. पद्म मयूरासन म्हणजे सेम विथ पद्मासन. पद्मासन. येस. व्हेरी गुड. बॅलन्सिंग आपल्याला बस. बॅलन्सिंग आसन. ओके, अजून काय? आता पुढचं आसन बकासन. सेम हँड स्ट्रेंथिंग करायचं. दोन्ही हात असे ठेवायचे. ठीक आहे, मी एकदा दाखवतो, नंतर तुम्ही करा. ना तू माझ्यासोबत कर. ठीक आहे, मग नंतर काय करायचं? दोन्ही हातावर थोडेसे कोपऱ्यामध्ये वाकवायचे. दोन्ही हातांचे गुडघे आपल्या दंडाच्या वरती ठेवायचे, मिडला. ठीक, मान वर आणि पाय वर करायचे. ओके, आता इथे कर. इथे कर. इथे गुडघे टेकवायचे. गुडघे इथे आले पाहिजे. म्हणजे आपला हा जो फोरआर्म आहे, सॉरी दंड आहे, त्याच्या ह्युमरच्या निम्म्यापेक्षा वर. निम्म्याला वर. असे हात सरळ पाहिजे आयडियल. अजून आयडियल काय? हात सरळ ठेव. मग पद्म बकासन पण असतं. तुम्ही एकदा ट्राय करा फक्त. कारण काय, ट्राय जरी केलं तरी सुद्धा आपल्याला लक्षात येतं ना, आपल्याला कुठे अजून काम करायचं बाकी आहे. कामच काम आहे ना. जस्ट हात खाली टेकवायचे. फक्त एवढं करा तुम्ही. गुडघे आपल्या काखेमध्ये ठेवायचे आणि पायवर.
हा नाही, जोपर्यंत तुम्ही गुडघा तुमचा वरती येत नाही तोपर्यंत तुम्हाला वरच येत नाही. गुडघा टेकवा मॅडम, गुडघा. तोडकर मॅडम, गुडघा इथं पाहिजे. तुमचा गुडघा असा असतो, असा नाही ठेवायचा. असं ठेवून आपल्याला जमणार नाही. गुडघा इथे अपेक्षित आहे. हा, गुडघा इथे टेकवायचा आहे. कुठला? ते टीटी पासून ना, टीटी पासून पाय सरळ केले की टीटी पासून झालं. दाखवू आपण. काय करतो अखिलेश? नाही, पण त्याला त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला तुमचं जज करावं लागेल. तुमचं फिमर स्ट्रेंथ किती आहे, सॉरी हाताची स्ट्रेंथ किती आहे, हा ते. नाहीतर हाताचं स्ट्रेंथ नसेल तर आपल्याला नाही जमत. हा हा, दाखव. पुढे आहे ना, कॅमेरा समोर आहे. नाहीतर सरांचा मुलगा किती छान करायला लागला. हे चांगलं आलं की पद्मपकासन. मग हे शीर्षासनामधून पद्मपकासनामध्ये आपण येतो. तू नॉर्मलच कर. ही सोपी मेथड आहे. नाही तर मागे आपण शीर्षासन केलं होतं दोन्ही हातांवरती. त्या शीर्षासनामध्ये पद्मासन करायचं. मग ते पद्मासन हातांवरती ठेवायचं आणि मग डोकं वर करायचं. असं आहे. हा, व्हेरी गुड. म्हणजे आपलं पूर्ण स्ट्रेंथ कुठे पाहिजे? हा, हातावरती. हा, ह्युमरसच्या वर, निम्म्याच्या वरती. हो, आणि बॅलन्स. ठीक आहे. आता सगळ्यांनी पाठीवर झोपायचं, डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने. आज आपण रुटीन सिक्वेन्स पेक्षा वेगळा सिक्वेन्स घेतोय. हा, आता सर्वांगासन करूयात. सर्वांगासन. ठीक आहे. सर्वांगासनामध्ये आपल्याला काय करायचं आहे? पण त्याच्या अगोदर सेतुबंधासन करू, मग सर्वांगासन करू. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे, दोन्ही हाताने पायाच्या घोट्यांना पकडायचं. पायाच्या घोट्यांना पकडायचं आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला कंबर वर उचलायची आहे. सेतुबंधासन का करायचं? तर छाती जेवढी तुमच्या हनुवटीच्या जवळ जाईल तेवढं तुम्हाला सर्वांगासन चांगलं करता येतं. ठीक आहे. करूयात. दोन्ही हाताने पायाच्या घोट्यांना पकडलेला श्वास आतमध्ये घेत कंबरवर उचलायचे, छाती हनुवटीच्या जवळ यायची. करायचं सर्वांनी. 1 2. याच्यामध्ये जेवढी छाती तुमच्या हनुवटीच्या जवळ जाते आहे तेवढंच तुम्हाला सर्वांगासनामध्ये नेता येणार आहे. त्याच्यामुळे इथे सवय करायची आहे की जास्तीत जास्त छाती आपल्या हनुवटीच्या जवळ जाईल. छाती जास्तीत जास्त जमिनीला 90 अंशाच्या कोनामध्ये येईल. किंवा इथेच शोल्डर स्टँड झाला पाहिजे आपल्या छातीचा. करूयात. 1 2. आता कंबर खाली ठेवायची आहे. शेवटी आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. ठीक आहे. सर्वांगासन करूया. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? थोडीशी करून घ्या. करून घ्या. दोन्ही हात मांडीच्या बाजूला टाचा पंजे जोडलेले आणि आता डावा पाय, सॉरी दोन्ही पाय गुडघ्यात न वापरता वर उचलायचे आहेत. करायचं सर्वांनी. 1 90 डिग्री मध्ये. ठीक आहे. दोन्ही हातांचा दाब द्यायचा जमिनीवरती आणि पाय डोक्याच्या दिशेने करायचे, कंबरवर उचलायचे. 2. मग कमरेला सपोर्ट द्यायचा हाताने.
आणि पाय करायचे सरळ. ठीक आहे. सुरुवातीच्या या स्थितीमध्ये माझी जो छातीचा भाग आहे तो तिरका आहे. या स्थितीला म्हणतात विपरीत करणी. ठीक आहे. आणि जर का तुम्हाला अजून जास्त चांगलं जमतंय तर पाय थोडेसे अजून डोक्याच्या दिशेने घ्यायचे, छाती हनुवटीला टेकवायची आणि पूर्णपणे आपल्याला काय करायचंय, खांद्यांवरती भार द्यायचा. सर्वांगासन. कुलूप काढायचं. पाठीच्या स्नायूंचा स्ट्रेंथ चांगला असेल तर आपण हात पण सोडू शकतो. सर्वांगासनामध्ये परत सोडायचं, पाय सरळ, वर हात काय. ठीक आहे. प्रत्येक क्रिया कशी झाली पाहिजे, स्लो. इथे काय, ठीक आहे. ज्यांना पूर्ण सर्वांगासन येत नसेल, मी केलं तसं, त्यांनी विपरीत करणी करायची. हा तर बघा, दोन्ही पाय सरळ, गुडघ्यात नावाखोदा वरती उचलायचे, एक, नंतर डोक्याकडे घ्यायचे, कंबरवर उचलायची आणि सपोर्ट द्यायचं. सपोर्ट द्यायचं. हाताची पण स्ट्रेंथनिंग पाहिजे. कोपरा 90 डिग्री मध्ये. ठीक आहे. हळूवार पाय खाली करायचे, हात सोडायचे, पाय डोक्याकडे घ्यायचे, हात सोडायचे, कंबर खाली टेकवायची, हळूवार कंबर खाली टेकवायची आणि नंतर पाय गुडघ्यात न वाकवता खाली ठेवायचे. सुरुवातीला गुडघ्यामध्ये वाकवून खाली घेतले तरी चालतील. ठीक आहे. त्याच्यानंतर करायचं मत्स्यासन. मत्स्यासन नॉर्मल मत्स्यासन. आपल्या मानेला ताण पडतो, त्याच्यामुळे अपोजिट डिरेक्शन त्याला करायचं आपल्याला. मत्स्यासन, मान वर, छाती वर, कोपरे टेकलेले जमिनीला, असं मत्स्यासन. सोडायचं, परत एकदा करायचं सर्वांगासन. याच्यामध्ये तुम्ही पद्मासन पण करू शकता. हे पद्म सर्वांगासन झालं. ठीक आहे. करायचंय सर्वांनी. परत एकदा सर्वांगासन नुसतं नॉर्मल. ओके ओके. हा थोडं नाही करू ना. नंतर करायचं ते. फार लांब जाऊ नको. 15 Practice मिनिट पट्ट्यात ये. त्याच्यानंतर ते घ्या. आणि खाली यायचं हळूवार. आता नेक्स्ट हलासन. हा पाय खाली टेकवायचे. ठीक आहे. हलासन करून दाखवा एकदा. हलासनामध्ये पण पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचे, एक, नंतर कंबरवर उचलायचे,
सपोर्ट द्यायचा आणि पाय न वाकवता खाली ठेवायचे, गुडघ्यातून सरळ करायचे आणि पाय सरळ, हात खाली, पाय सरळ करायचे. छाती हनुवटीच्या जवळ, परत सरळ आणि हात खाली. ओके. सर्वांगासन हलासन एका लाईन मध्ये करायचे. करूयात परत एकदा. एक, कर कर बघतात पण तुला, कर कर आणि पाय खाली, कंबर उचलायचे, पाय खाली टेक, कमरेचा भाग वर. थोडस स्ट्रेंथनिंग करावं लागेल कमरेच्या स्नायूंचं. हात हात नका सोड. हा बस, मग खाली. कमरेच्या स्नायूंवरती थोडासा काम करावं लागेल आपल्याला. पाय सरळ असणं अपेक्षित आहे आणि मग हळूवार खाली. दोन, सोडायचा, सोडताना हाताने सपोर्ट द्यायचा कमरेला आणि मग सोडायचं. पाय गुडघ्यात वाकवून खाली ठेवलं तरी चालेल. परत मत्स्यासन करायचं. पूर्ण मत्स्यासन करा. पद्मासन, पद्मासन करायचं आहे. पद्मासनामध्ये दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. नंतर दोन्ही हात सरळ करायचे, खाली जायचं पूर्ण. ज्यांना पद्मासन जमत नसेल त्यांनी नुसतं डायरेक्ट सरळ सरळ मत्स्यासन केलं तरी चालेल. दोन्ही हात मानेच्या बाजूला, दोन्ही हातावरती दाब देऊन माथ्यावरती बॅलन्स करायचा आहे. परत दोन्ही हात मानेच्या बाजूला, मान करायचे सरळ आणि पाय करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता सर्वांनी डाव्या कुशीवर वळायचं आणि उठायचं आहे. शेवटी व्यवस्थित ऍडजस्ट करून दाखवतो आणि उभं राहायचंय. उभं राहायचं आहे. अंमल करूयात. त्रिकोणासन पहिल्यांदा दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. या बाजूला चेहरा करायचा, या बाजूला चेहरा, दोन्ही पायामध्ये अंतर. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, मान करायची सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, हात खांद्याच्या रेषेमध्ये डावीकडे झुकायचं आपल्याला. दोन, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये करायचे आहेत. मान करायची आहे खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. परत सरळायचा. एक, श्वास आतमध्ये आणि सरळ. दोन, श्वास बाहेर, हात खाली. परत डावा पाय सरळ. उजव्या पायाने आपल्याला करायचा आहे. उजव्या पाय दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. परत उजवीकडे झुकायचा आहे. दोन, उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला, मान करायची खाली, हनुवटी खांद्याला, पाय सरळ, हात कोपरातून सरळ करायचे आहे. परत सरळायचं आहे. एक आणि दोन, हात खाली. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान करायची सरळ. सिंपल बॅलेन्सिंग आसन, वृक्षासन. ठीक आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच उजव्या पायाच्या मांडीच्या मुळाशी ठेवायची आहे. पायाचा पंजा खालच्या दिशेने, गुडघा उभ्याच्या रेषेत येईल. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये करायचा आहे. बॅलन्स करायचा आहे. मांडीचा आकुंचन, हा पाय पूर्ण सरळ पाहिजे, तो वाकलेला नको, सरळ. आणि आता
नमस्कार मुद्रेत हात वरती करायचे. एक, हात वर, नजर एका पॉइंट वरती स्थिर करायचे आहेत, तळवे जोडायचे आहेत, कोपरे सरळ, पंजाची कमीत कमी हालचाल, नजर समोर, परत हात खाली, दोन, पाय खाली, उजवा पाय वर, उजव्या पायाची टाच मांडीच्या आतल्या बाजूला, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, आणि मग हात वरती. एक, पायाची डिरेक्शन खाली ठेवायची, मान सरळ, नजर समोर, गुडघा उभ्याच्या रेषेत, पुढे नाही येऊ द्यायचा, मागे उभ्याच्या रेषेत, मान सरळ राहील, दंड कानाला, नजर समोर, तर खाली ठेव, पाय खाली. क्रमानेच आपल्याला करायचं. तर एकदा डावा पाय वर, दोन्ही हात अंड्याच्या रेषेमध्ये, हाताचे पंजे आकाशाकडे, श्वास आतमध्ये घेत हात वर. एक, श्वास आतमध्ये हात वर. हात वर घेताना पण मग खालचं शरीर असं हलायला नाही पाहिजे. दोन, श्वास बाहेर, लक्ष द्यायचं पूर्ण. परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. पूर्ण स्थिरता आणायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण योग साधायचा आहे. अगदी नजर एका पॉइंट वरती स्थिर ठेवायची आणि आपल्याला बॅलन्स करायचा. एक, श्वास आतमध्ये, थॉटलेस अवस्था अनुभवायची आहे. जेवढं तुम्ही स्थिर राहायचा प्रयत्न करणार तेवढं तुमचा ब्रेन एंगेज होतोय आणि विचारमुक्त अवस्था तुम्ही राहणार आहात. दोन, काही केलं तरी आपण विचारमुक्त राहू शकत नाही. पण ह्या बॅलन्सिंग पोज मध्ये आपल्याला काय एवढं बॅलन्स करावं लागतं, त्यामुळे ऑटोमॅटिकलीच आपले विचार काय होणार आहेत, कमी होणार आहेत. हात वर घेताना खालचं शरीर स्थिर राहायला पाहिजे. एक, एवढं आपल्या शरीरावरती नियंत्रण अपेक्षित आहे. दोन, श्वास बाहेर, हात खाली. थोडासा जरी विचार तुमचा बदलला तरी तुमचा बॅलन्स गेला. थोडासा जरी विचार बदलला तरी बॅलन्स आपला जातो. विचार बदलला इन द सेन्स काय, त्या विचारांकडे लक्ष राहतं, शरीराकडे लक्ष नाही राहत, त्याच्यामुळे बॅलन्स जातो. आता उजव्या बाजूने, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या, हे सिंपल असं नाही पण तरी पण आपल्याला दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता खांद्यापासून खाली शरीर स्थिर ठेवायचं. त्यासाठी त्याला ब्रेनला काम द्यायचं. हाताची पंजे आकाशाकडे, नजर एका पॉइंट वरती स्थिर ठेवा समोर, आणि श्वास आतमध्ये घेत हात वर. एक, नजर एका पॉइंट वरती स्थिर ठेवणं हे सुद्धा महत्वाचं आहे, पापणी मिटवायची नाहीये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. हाताचे पंजे आकाशाकडे, सॉरी खाली, आणि हात खाली. ठीक आहे. तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आपलं स्वतःचं पण निरीक्षण करायचं. खरंच आपला थॉट प्रोसेस बदललं किंवा जेव्हा आपला बॅलन्स गेला तेव्हा आपण काय विचार करत होतो, का विचार बदलला म्हणून बॅलन्स गेला, हे मी जे सांगतो त्याचं तुम्ही कोरिलेट केलं तुमचं तुम्ही, बरोबर. तुमचा विचार मी काय ओळखू शकत नाही, पण बॅलन्स गेला म्हणजे विचाराला एवढं मी सांगू शकतो, बरोबर. तर आपल्याला कोरिलेट करायचं. हा, आता बद्ध हस्त करूयात. डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डावा पायाची टाच हा उजव्या पायाच्या मांडीशी ठेवायची. डाव्या हाताने डाव्या पायाला पाठीमागून पकडायचं आहे. ठीक आहे. बॅलन्स करायचा. उजवा हात वरती. एक,
पुढे झुकायचं 2 आणि पायाला स्पर्श करायचा. थांबायचं थोडं. परत हात वर 1 आणि हात खाली 2. उजव्या पायाने नुसतं असं केलं तरी चालेल. ज्याला हात पकडता येत नाही त्यांनी फक्त जस्ट आता उजव्या पायाने उजवा पाय वर, डाव्या पायाच्या मुळाशी उजव्या पायाला पकडायचं. नुसतं असं बॅलन्स केलं तरी चालेल. ज्यांना पूर्ण येत नसेल त्यांनी हात वर 1 पुढे झुकायचं आहे 2. इथे सुद्धा पाठीचा कणा सुरुवातीला ताठ राहील. ठीक आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. परत वर आणि हात खाली. ठीक आहे, आता वीरभद्रासन करूया आणि त्याच्यामधून बॅलन्सिंग पोज मध्ये जायचं. ठीक आहे, दोन्ही पायामध्ये अंतर. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. मी एकदा दाखवतो वाटल्यास काय करायचं आपल्याला. हात खांद्याच्या रेषेत गोल फिरायचं. ठीक आहे, हात वर, पाय गुडघ्यात दाखवायचा. ठीक आहे, आता सेम मागचा पाय वर उचलायचा. हा हात सरळ हा गुडघा सरळ करायचा. नाईंटी डिग्री. हा 90 डिग्री आणि मग खाली येईल. ठीक आहे, सेम उजवीकडे 1 2 हात वर, पाय गुडघ्यात दाखवायचा आणि मग ह्या पायाची स्ट्रेंथ घ्यायची आणि मागचा पाय वर उचलायचा. टी तयार करायचा. टी हाताचा टी तयार करायचा. ज्यांना जमत नसेल एवढं कॉम्प्लिकेटेड त्यांनी सरळ उभं राहायचं आणि असं करायचं. ओके, पण आता हे करून बघा आपण जसं सांगितलं तसं. मनीष कर, मी जे सांगतो ते कर. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत गोल फिरायचा. हात वर, पाय गुडघ्यात वाकवायचा. डावा थोडस पुढच्या पायाचं स्ट्रेंथ घ्यायचा आणि उजवा पाय वर उचलायचा. 1 पाय 90 डिग्री मध्ये राहील. परत खाली येताना 2 खाली, मग सरळ, मग हात खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, रोज हात खाली. उजवा पाय उजव्या बाजूला. हा, तुमचा चेहरा या बाजूला. 1 2 3 4 आता 5. आता असे खाली नाही गेले पाहिजे, सरळ. आणि मग परत 1 2 3 4 आणि 5. ओके, आणि मग पाय जवळ. ओके, करूयात आपण आता सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार करायचे. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, नजर समोर. 2च करूयात. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती. 2 पुढे झुकायचंय. 3 डावा पाय मागे. 4
उजवा पाय मागे 5, टाचा टेकवायचे आहेत जमिनीला, गुडघेच्या ध्यानवरती 6, 7, 8, डावा पाय पुढे 9, उजवा पाय पुढे 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं 2 मिनिटं, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. सर्दी में खांसी जुकाम से कैसे बचा जाए, तो फिर इम्यूनिटी को मजबूत करने का रास्ता है. बहुत ज्यादा शुगर होती है, उसमें 99% शुगर होती है, बताओ, और उसी को 1% में एलोपैथी में कुछ केमिकल आदि उसमें मिला के तो उसमें भी नींद की दवाई बहुत ज्यादा खतरनाक होती है. बेकार मामला है. तो सर्दी जुकाम के लिए स्वादाली, तुलसी, हल्दी, अदरक, करतोय ना आता असं. आता सर्वांनी डाव्या क्वेश्चन वळायचं आणि पद्मासनामध्ये उठून बसायचं आहे. अजून काही 1-2 बॅलन्सिंग आसन आहेत, त्याची प्रॅक्टिस तुम्ही करू नका, पण आपण करू शकतो. असे आपण शीर्षासन मागे बघितलं होतं. हा अनुष्य दाखव, कुठलं दाखवतो होतो? वृश्चिक आसन. बॅलन्सिंग आसनामध्ये वृश्चिक आसन येतं. तो अवधूत दाखव. वृश्चिक आसन मगाशी कुठलं गेलो तू? असं पायाचं. इथे कर. अशी प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. हाताच भुजपीठासन. भुजपीठासन. बॅलन्सिंग मध्ये. आणि अजून आपण पाय सरळ केले की ते टिटीभासन होतं. प्रयत्न कर पाय सरळ करायचं. हा करता प्रयत्न. नंतर वृश्चिकासन. त्याच्यासाठी आपली बॅक स्ट्रेंथ वाढवायची आपल्याला. हा मागं सांगितलं तुम्हाला, शीर्षासन करताना, सर्वांगासन करताना किंवा कुठलंही बॅलन्सिंग आसन करताना आपल्याला वजन डिस्ट्रीब्यूट करता आलं पाहिजे. हा पूर्ण भार तुम्ही जर का खालच्याच भागावरती दिला तर आपल्याला आसन जमत नाही. तर तो भाग आपल्याला पाठीच्या भागावरती बॅलन्स करावा लागतो. हा कर. आणि स्थिर राहायचं. हे पाय गुडघ्यात वाकवले आणि डोक्यावरती ठेवले, सो दॅट इज वृश्चिक आसन. ठीक आहे. आणि पाय सरळ केलं, पूर्ण सरळ कर. जोडू. हे मयूर पिच्छासन. जेव्हा पाय सरळ असतं तेव्हा त्याला म्हणतात मयूर पिच्छासन. आणि पाय गुडघ्यात वाकवून आपण खाली ठेवतो त्याला म्हणतात
वृश्चिकासन. हा ठीक आहे. वृश्चिक विंचू बघितलं ना, तो जेव्हा डंक मारतो तेव्हा कसा मारतो डंक? चावत नाही तो, तर त्याची जी शेपटी असते ती शेपटी अशी मागून मारतो आपल्याला, अशी उलटी. म्हणून ते वृश्चिकासन. आपलं पाय आपल्या डोक्यावरती असतं म्हणून त्याला वृश्चिकासन म्हणतात. हा ठीक आहे. त्यासाठी स्ट्रेंथनिंग करायचा, वॉर्मअप करायचा आणि रेग्युलर रोजच्या रोज आसन केले ना, तर हे ट्रेनिंग आपलं ऑटोमॅटिक होत जातं. आपल्या स्नायूंकडे लक्ष आपलं सहज वाढत जातं. फक्त त्याला रेग्युलर आपल्याला प्रॅक्टिस ठेवावी लागेल. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवा, डोळे बंद, लक्ष श्वासावरती, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. मनामध्ये येणाऱ्या विचारांकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्यांना कोणतीही आपल्याला प्रतिक्रिया द्यायची नाहीये. कोणतीही प्रतिक्रिया आपल्याला द्यायची नाहीये. जी स्थिती आपण वृक्षासन करताना किंवा इतर बॅलन्सिंग आसन करताना अनुभवायचा प्रयत्न केला होता, ती स्थिती आपल्याला या सामान्य पद्मासनामध्ये ठेवायची आहे. आणि तीन वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुरते एवढंच. पुढच्या रविवारी आपण परत भेटूयात काही वेगळ्या आसनांनी. ठीक आहे. फक्त नियमित सराव ठेवा म्हणजे आपल्याला जमेल. जी आसनं तुम्हाला येत नसतील
तरी त्याची पहिली स्टेप असेल, दुसरी स्टेप असेल, ज्या स्टेप पर्यंत तुम्हाला जाता येत आहे तेवढी स्टेप करायची, म्हणजे आपल्याला त्याच्या पुढे पुढे जाता येईल. पण जमतच नाही म्हणून करायचंच नाही असं नाही करायचं. पहिली स्टेप मी आता स्टेप वाईज तुम्हाला शिकवलं. एखादी स्टेप तुमची मिस झाली किंवा म्हणजे एक एक स्टेपने जायचं म्हणजे आपल्याला बरोबर जमतं. आणि ते पर्टिक्युलर आसन करण्यापूर्वी काही आपल्याला आसन करावे लागतात. जसं मयूरासनच्या अगोदर शलभासन, वृश्चिकासनच्या अगोदर शलभासन, वक्रासन, चक्रासन असं करावं लागतं. तर ते अगोदरच्या आसनांची प्रॅक्टिस जे सोपे सोपे आहेत त्यांची प्रॅक्टिस आपल्याला नियमित ठेवायची. ठीक आहे. सोप्या सोप्या आसनांची प्रॅक्टिस नियमित असली तर बरोबर आपल्याला अवघड अवघड आसनं त्या आसनाच्या बेसिक अवस्थेपर्यंत तरी आपण जाऊ शकतो. म्हणजे अवघड आसनांच्या बेसिक अवस्थेपर्यंत. ठीक आहे. आपण आज इथे थांबूयात. कोणाला काय शंका आहे का? नाही ना? सर मला ओंकाराचं विचारायचं होतं. ओंकार आपण म्हणतो ते आपण कसं ते काय असते? नाही, कसं आहे, ओंकार गुंजन करायच्या तशा अनेक पद्धती आहेत. त्याच्यामध्ये 3 शब्द असतात, ओ, अ, उ आणि म. बरोबर. मग त्याच्यामध्ये काही जण ओंकार गुंजन करताना अ, उ आणि म असे 3ही उच्चारण करतात शब्दाचं. काही जण फक्त ओ आणि म चं उच्चारण करतात. त्याच्यामध्ये पण ओ मोठा, म छोटा किंवा ओ छोटा, म मोठा म्हणजे मकार मोठा आणि कधी कधी दोन्ही एक समान असं सांगितलं जातं. बरोबर. पण शक्यतो आता आपण जी साधना करतो आहे, ठीक आहे, त्या साधनेसाठी ओ मोठा आणि म छोटा असेल तरी काही हरकत नाही. तर तसं केलं तरी चालतं. आध्यात्मिक साधनेसाठी जेव्हा ओंकाराचं गुंजनच आपण करत असतो तेव्हा मकार मोठा अपेक्षित असतो. असं फक्त महत्वाचं काय आहे, तुम्ही ओंकार कशा प्रकारे म्हणतायत याच्यापेक्षा तुम्ही ते म्हणत असताना किती तुमचं मन एकाग्र करता याला महत्व आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडं एक असं जनरल असतं की नाही, मग अमुक अमुक एका व्यक्तीने ओ मोठा सांगितलाय, म छोटा सांगितलाय, बरोबर, मग तोच बरोबर. किंवा एखाद्या व्यक्तीने ओ छोटा म मोठा सांगितलाय, मग तोच बरोबर, तसंच करा. असं कुठलंही कसंच नाहीये. ठीक आहे. तुमचं मन तुम्ही ते म्हणताना एकाग्र किती करताय याला महत्व आहे. लक्षात. त्याच्यामुळे चूक आणि बरोबर याच्यामध्ये काहीच नाही. तुमचं मन एकाग्र झालं पाहिजे. नाही तर बरोबर ओ मोठा आणि म छोटा हे बरोबर आहे जर का असं पकडलं तुम्ही, आणि तुमचं मन एकाग्र होत नसेल ते म्हणताना, तरी त्या ओंकार गुंजनाचा काय फायदा नाही. पण एखादा ओ छोटा म मोठा हे चुकीचं आहे, पण तुमचं मन त्याच्यात एकाग्र होत असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार. लक्षात. त्याच्यामुळे फार याच्या पद्धती जाण्यापेक्षा आपल्या मनाला एकाग्र करणं. त्यावेळेस ओंकार गुंजन तुम्ही ओंकाराचं जर का 108 वेळा जप करणार असाल तर त्या प्रत्येक वेळेला सुरुवातीचे 10-20 ओंकार सोडल्यानंतर पुढच्या प्रत्येक ओंकारामध्ये तुमचं व्हायब्रेशन तुम्हाला जाणवलं पाहिजे. तुम्ही तुमचं मन एकाग्र करता आलं पाहिजे तुम्हाला, तर त्याचा फायदा आपल्याला होतो. ठीक आहे. ओम हा ईश्वराचं प्रतीक आहे. त्याच्यामध्ये मग ओ मोठा अ मोठा पाहिजे, छोट त्याच्यात काहीच लॉजिक नाही. ओम नुसतं म्हटलं तरी सुद्धा ईश्वराचंच आपण काय करतोय, ध्यान करतोय असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे चुकीचा बरोबर असं नाहीये, पण एक लयबद्धता राहावी म्हणून प्रत्येक इन्स्टिट्यूटने त्यांचं एक ओंकार गुंजनाचा एक लय ठेवलाय. बरोबर. म्हणजे अ उ म असं म्हणतात, कधी ओ म म्हणतात, कधी ओ छोटा म मोठा. हे त्यांच्या इन्स्टिट्यूटची एक लयबद्धता राहावी. सारखं सगळं बदलू नये. आता तुम्ही वेगळं म्हणताय, हे वेगळं म्हणताय एकाच क्लासमध्ये, असं होऊ नये म्हणून ते एक लयबद्धता ठेवतात. पण चुकीचं आणि बरोबर असं काहीच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. ओके.